आता मित्रांनो अंडी टाकतोय. अंड्याचा भात गेला ना मी. अंड्याचा पोया करून टाकला मी. आलाय नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेशच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे 17 तारीख आणि उद्या 18 जानेवारी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आमच्या कुटुंबची पूजा असते. तर पूजासाठी मी आलो आहे आणि त्यात दुसरं काम म्हणजे घराचं काम पण चालू आहे. किती झालं आहे, किती खर्च आला, किती अजून सामान पुढे लागणार आहे ते पण थोडं बघायचं, लक्ष टाकायचं आहे. तर म्हणून आम्ही नेत्रावती गाडीने आज आलो आहे. तर आपल्याला न्यायला कोण येते बघूया. आता आपण पोचलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवतो चला. इकडे पार्किंगसाठी जागा आहे. हो, न्यायला अजून आलंय नाही आपल्याला. कोण येते बघूया. मला वाटतं आला, संत्या आलाय बहुतेक. ह्या बघा, दिसतंय तुम्हाला. आलेला आहे हिरो आमचा. का रे लेट केलास? मित्रांनो, आपल्याला संत्या न्यायला आलाय बघा. काय किती झाले बैलगाडी शर्यत? मित्रांनो, आज संत्याने बघा गाडी माझ्याकडे दिला ना आल्या. तू घे बोलते पुढे मामू लोक आहेत. आपण आता गाडी घेतोय त्यामुळे मोबाईल ठेवतोय आणि डायरेक्ट आता कुठे भेटूया? कुठे थांबायचं? कुठे डायरेक्ट देऊळला. ओके, आता डायरेक्ट देऊळला गेल्यावरती लाईव्ह येतो. चला. तर मित्रांनो, मी 5 वाजता उतरलो. तिथून थोडीशी व्हिडिओ केली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी आमचा संत्या आलेला न्यायला. तिथून डायरेक्ट देवरुखला येऊन आमचं जे काम होतं महत्त्वाचं म्हणजे घरासाठी लादी वगैरे बघायची होती, त्या आम्ही काम केलेलं. म्हणजे आणलेलं नाही, आम्ही 2-3 ठिकाणी दुकानात चौकशी केलेली आणि जिथं आपल्याला इझी पडेल तिथं आम्ही उद्या सकाळी जाऊन घेणार आहोत. आणि मग घरी आलो आणि आजचं प्लॅनिंग केलं आहे पोरांनी की फोपटी लावायची म्हणून. तर आम्ही आता फोपटी लावायचं नियोजन केलेलं आहे. तर आता एक जमतं. आमचा दादा आला आहे, सचिन, सागऱ्या, संत्या, आणखीन ज्ञान्या वगैरे आहेत. असे आम्ही 7-8 जण पोरं आम्ही फोपटी लावणार आहोत. तर आजची फोपटीची पण व्हिडिओ बघूया. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक निदर्शनात आपल्या इथे कोकण म्हणजे सगळ्यांच्या इथे असेल कोकणकरांच्या. तर जे लोक गावी ट्रेनने प्रवास करतात, कोणतीही असो, दिवा गाडी असो, दिवा सावंतवाडी असो किंवा मस्तेगंधा असू दे, कोकण कन्या असू दे, तुतारी असू दे किंवा नेत्रावती असू दे, तर प्रत्येक गाडीला भैया लोकांचं प्रमाण खूप वाढलं आहे माझ्या मते तरी. कारण मी मागे मस्तेगंधाने आलेलो तेव्हा पण भैया प्रत्येक सीटवरती भैया बसले होते, आपल्याला बसायला जागा नव्हती. आणि आज पण मी नेत्रावतीने आलो की मी 1 तास लवकर जाऊनसुद्धा प्रत्येक सीटवरती एक भैया बसला होता. आणि हे नक्की जातात कुठे आणि कशासाठी जातात एवढी लोक? रोजच्या रोज एवढी लोक येऊन जातात कुठे? आपण महिन्यातून एखादं काम असेल तर महिन्यातून एखाद दुसरा दिवस येतो. आणि जर रोजचे प्रवास करत असतील तर त्यांच्या हे निदर्शनात नक्कीच आलं असेल. तर याचा पण लवकरच कोकणकरांनी विचार करावा की लोक कोकणात नक्की जातात कुठे आणि कशासाठी जातात. ठीक आहे, हा एक मला सूचना करायची होती की नक्की हे चाललं आहे काय. तर आता आपण पोपटी कोकणात कशी लावतात आणि कोण कोण आहे त्याची मजा कशी घ्यायची असते तर त्याची व्हिडिओ आपण करणार आहोत. तर व्हिडिओला मित्रांनो बनून राहा. व्हिडिओला स्टार्ट आपण केला आहे जवळजवळ संगमेश्वरपासूनच, कारण त्याच्या आधीचं मी काय मला वाटतं दाखवणार नाही.
तर संगमेश्वरला स्टेशनला उतरल्यापासून मी व्हिडिओला स्टार्ट केला आहे. त्याचा एंड आपण कुठपर्यंत होते ते बघूया. तर ह्या व्हिडिओला नक्की बनवून जा मित्रांनो. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा मित्रांनो, कोण कोण दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये? दिसतंय का कोण? काय मित्रांनो, रात्रीचं खेळ चाले याला बोलतात. संदीप दाच्या शेणी आग लावण्यासाठी शेणी आम्ही घेऊन जातोय बघा. आता शेणी पण शोधायला लागतात. पहिल्या सगळीकडे पडलेले असायच्या, आता गुरं नाही म्हणून शोधायला लागतात. हा आमचा चिक्की. काय घेतलेस रे? केलीची पानं आणल्यात बघा पोपटी लावायला. सुरी बिरी घेऊन आलाय तो. आणि किती लांब जायचं आहे? चला सशा घेऊन जातोय आपल्याला. सशाच्या पाटणं जाऊया. सशाला आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं असेल मला वाटतं. माशाच्या एक व्हिडिओमध्ये आणि परत गणपतीची पार्टी. आणि ही आता तिसरी पोपटी लावायच्या पहिल्यांदा आम्ही आलो यांच्या संगाती पोपटी लावायला. कुठं रे जाता? काय ग इथं यांनी आधी लावलेलं आहे त्या बघा. ही जागा मधलेली आहे पोरांनी. आता कसं कसं लावतात ते आपण बघूया. चला हे किरव्यांचा डबा आणला बघा काय? हा ना शेण तयार भेटली. कुठं आणलीस? हा कुठं आणलीस? तू काय करते बघूया. आणि मी देतो का त्याला कापून? तू चालवा लगेच त्यांना होऊन दे. कापून दे चांगलं तुला लागेल तसं कापून घेऊ. ही कसली पानं आहे ती? माझा मोबाईल कुठे पडला? काय रे? हा कसली पानं? हे जो मोबाईल कुठं आहे? ओके, भांबरुडीची पानं. ही पानं चांगली असतात ना, पण विषारी नसतात ना? औषध आहे काय? मग ठीक आहे. काय कधी? मी नाही कधी खाल्लंय बाबा. खाऊन बघ. पहिल्यांदा खाणार आहे पोपटी मी, म्हणून तर बोलतोय ना. मग होय काय? आता आणली ना. हा
तर मित्रांनो आता डबा आपण लावला आहे, हवा काहीतरी दिसतोय काय पोपटीला काहीतरी डबा लावला आहे. अजून अर्धा तास आपण वेट करायचा आता. अर्धा तासाच्या नंतर मग ते काढल्याच्या नंतर मी व्हिडिओ परत करूया. तर अर्धा तास काय करूया, टाइमपास. चला, होलीच्या आधी होली लागली बघा. इकडे कोण कोण आज सगळे दिसतात बघा, कोण कोण आहे त्याच्यात सगळे दिसतात ना. हा इकडे संत्या उभा आहे. याला म्हणतात मित्रांनो पोपटी. बघा तो डबा दिसणार पण नाही, एवढा खाली गेलाय तो. तरी अजून तिकडून गवत आणतात ही पोरं. बघा थंडी पण आहे गावाला, फशाने आणता नाही गवत. ए लवकर या लवकर या, हे लाईनीत उभे राहा सगळे पटापट. इथे या, लवकर इकडे 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 लवकर सगळे इकडे इकडे उभं 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 लवकर. दिसत नाही. ओके आलाय. झाला 20-25 मिनिटं झाले. भाजलं असेल, झालं असेल काय. आता याला उचलणार कोण. बरोबर पलटे मारायचे काय करत नाही. बरोबर करतात, टेन्शन घेऊन काय करतात ते. चांगला काढला तर आपली पोपटी रेडी झालेली आहे. आता इथून स्टार्ट. पुढे 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 टेकू नको. पुढे होत असं असं लांब होत असं हे असं झालेलं आहे बाबा. शिकलेलं आहे बहुतेक, चांगलं चकाचक झालंय. मस्त मका बिका भाजलेला आहे. मका, अंडी, कांदे, हे शेंगा, हे चिकन आहे. चिकन पण शिजलंय. आता चिकन कारपाटलं आहे ना मस्त. सगळ्या
एक नंबर. दिसतं कुठे कांदा लसूण वगैरे शिजलेले आहे. बसा बसा चला हां तुम्ही बाहेर ठेवणार आहे. बाहेर ठेवा. तिकडे पुढंच बदलवलंय आता मला पुढं बघता मग समजा पाठवा द्यायचं आपल्या काय रे? पाठवा